जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 40. मना पाविजे सर्वही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. बहु हिंडता सौख्य होणार नाही शिनावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोधवीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. बहुता परी हेची हाता धरावे रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका विन बोलो नको हो सदा मानसी तो निजध्यास राहो. श्रीराम. मना रे जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखा लागी अरण्य सेवित जावे. श्रीराम. जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी कोण गोडी जिये संगती नेमती राम सोडी. श्रीराम. मनाजे घडी राघवे विन गेली जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका विन तोषी न आहे जनी दक्षतो लक्ष लावून पाहे. श्रीराम. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे जनी जानता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सदा देव काजी जिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सदा बोलण्या सारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी
प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 3 शिकवण निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. बहुता जन्मांचा सेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये. श्रीराम प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती. श्रीराम शतवरुषे वय नेमिले, त्यात बाळपण नेनता गेले, तारुण्य वगे वेचले विषयांकडे. श्रीराम वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोणे वेळे. श्रीराम राजिक देविक उदेक चिंता, अन्नवस्त्र देह ममता, नाना प्रसंगी अवचिता जन्म गेला. श्रीराम लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती काय मानिले. श्रीराम अग्नगृहासी लागला आणि सावकास निजेला, तो कैसा मनावा भला आत्महत्यारा. श्रीराम पुण्यमार्ग अवघा बुडाला, पापसंग्रह उदंड झाला, येमयातनेचा झोला कठीण आहे. श्रीराम तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे, इह लोक परत्र साधावे दोहीकडे. श्रीराम आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळसी लोका. श्रीराम साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुरवाडती, खाती जेविती सुखी होती यत्ने करुणी. श्रीराम आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती. श्रीराम म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा समाधान. श्रीराम प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण, सावध करुण अंतःकरण निमिष एक. श्रीराम प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, येथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी. श्रीराम मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नवे ठावे, शौचाचमन करावे निर्मळ जळे. श्रीराम मुखमार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्यदेव उपासन येथा सांग. श्रीराम काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. श्रीराम ज्याचा जो व्यापार, तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी. श्रीराम चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली या चरफडी, दुश्चित आळसाची रोकडी प्रचित पाहा. श्रीराम या कारणे सावधान एकाग्र असावे म्हण, तरी मग जेविता भोजन गोड वाटे. श्रीराम पुढे भोजन झाली यावरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. श्रीराम तरीच प्राणी शहाणा होतो, नाहीतरी मूर्खची राहतो, लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा. श्रीराम ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. श्रीराम काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी. श्रीराम काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नये दीक्षण दोहींकडे. श्रीराम ऐसा जो सर्व सावध, त्यास कैचा असेल खेद, विवेके तुटला संबंध देहबुद्धीचा. श्रीराम आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. श्रीराम प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. श्रीराम कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन तेची ऐकत जावे. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 3. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. सार विवेक निरूपण. ब्रह्म म्हणजे निराकार, गगना सारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. श्रीराम ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ,
द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया श्रीराम. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचल स्वभाव पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसवणी श्रीराम. त्या वेगळे जड पदार्थ तेने विन देह व्यर्थ, तेने चिकळे परमार्थ सकळ काही श्रीराम. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवची चालवी श्रीराम. चंचळे विन निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पाहा श्रीराम. चंचळ निश्चळाची संधी तेथे भांबावते बुद्धी, कर्ममार्गाचे जे विधी ते मग ऐलीकडे श्रीराम. देव या सकळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी श्रीराम. निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखत देखता श्रीराम. सकळ परमार्थास मूळ, पंचकर्ण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा श्रीराम. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निरशलिया विकार कैचा श्रीराम. या कारणे विकारी साचा ऐसी बाजिगरी, एक समजे एक खरी मानित आहे श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार या वेगळा निर्विकार, कळा यासाठी सारासार विचार केला श्रीराम. सारासार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक, परीक्षाने नतिरंक पापी करंटे श्रीराम. जो एकाची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे श्रीराम. ऐसे प्रकटची आहे आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना श्रीराम. जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये श्रीराम. एक रडे एक चरपडी, एकांची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुक्कळले जैसे श्रीराम. नाही न्याय नाही मिती, नाही न्याय नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन श्रीराम. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे श्रीराम. म्हणून हा विचार करावा, सत्यमार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा श्रीराम. सारगार एकची सरी, तेथे परीक्षेस कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी श्रीराम. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव घे घाव, सकट सारिका स्वभाव लौंदपणाचा श्रीराम. घेवते तेची घ्यावे, घेवन येते सोडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान श्रीराम. संसार सांते झाले, एकलाभे अमर झाले, एकते करंटे टकले मुदल गेले श्रीराम. जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे ममक जैसे श्रीराम. ते वमक करी प्राशन, तरी ते स्वानाचे लक्षण, तेथे सुचिस्मंत ब्राह्मण काय करी श्रीराम. जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले, जे अभ्यासी पडवून जडले, ते तो सुटेना श्रीराम. एक दिव्यान्ने भक्षिती, एक विष्ठा सावडीती, आपल्या वडिलांचा घेती साभिमान श्रीराम. असो विवेके विन बोलणे तितुका सीन, कोणी एके श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. निसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम.
ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वाची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला, जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा, जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा, जय जया दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता. स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी, तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा, जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंतामची कुडवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणा मुसा परमार्थ, सिद्धितेन पवे सर्वथा. सायांभासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण. तया सोडोन आम्ही जन, कोणा प्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश, आणि काची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त, वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा,
नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापबाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।